नर्मदे हर. माझी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जस्ट पूर्ण झाली आहे. मी आहे मारुती धामच्या खाली, जिथून मी माझी परिक्रमा सुरू केलेली आणि आता मी पूर्ण परिक्रमा करून परत तिथेच आलेली आहे. मला असं वाटतं की तुमची पण परिक्रमा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. देवीने तुम्हाला बोलवलं पाहिजे. आत्ता 2च दिवस बाकी आहेत, अजूनही 2 दिवस बाकी आहे. तुम्ही असाही विचार करू शकतात आणि हाही विचार करू शकतात की नेक्स्ट इयरसाठी काम असेल, कारण नर्मदा तर कुठेच नाही चालली आणि ना तिची परिक्रमा. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा कशी करायची, कुठून करायची, कुठे थांबायचं, या सगळे डिटेल्स मी या ब्लॉगमध्ये दिले. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात मेन जागा जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे, आयदर आहे रामपुरा और तिलकवाडा. या दोन्ही जागेवरून तुम्ही तुमची परिक्रमा स्टार्ट करू शकता. इथे येण्याचे खूप मार्ग आहे. मी तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग सांगते. तुम्ही आपापल्या जाग्यावरून बडोद्याची ट्रेन पकडा. स्वस्तात मस्त तिकीट घेऊन रिझर्वेशन करून बडोद्याला पोचा. बडोद्याच्या बस स्टँडवरून तुम्हाला राजपिपलाची बस पकडायची आहे आणि टिळकवाडाला उतरायचे. रामपुराचे रस्ते बंद असतात, सो तिथे जात नाहीत बसेस वगैरे आणि मग खूप उलटं जावं लागतं. राजपिपलाला उतरून मग परत मागे यावं लागतं. त्यापेक्षा टिळकवाडाला उतरा. तिथून तुम्ही 20 रुपये रिक्षाने मारुती धामला जाऊ शकता और 400 मीटर चालून तुम्ही मारुती धाम या आश्रमामध्ये पोहोचू शकता. इथे मारुतीचं मंदिर आहे. दर्शन घ्या, मस्त प्रसाद घ्या आणि मग तुम्ही तुमच्या परिक्रमेला इथून स्टार्ट करा. इकडून 40 ते 50 मिनटं चालल्यानंतर तुम्हाला खाली उतरावं लागणार आहे. म्हणजे जिन्यांनी तुम्ही खाली उतराल. जर तुम्ही मॅप बघून घ्या, मी तुम्हाला मॅप दाखवते. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. तुम्ही इथे पार्किंग स्पेसमध्ये पोचाल, मग मंदिरांचे दर्शन वगैरे करत करत तुम्ही खाली उतराल आणि त्यानंतर तुम्ही नर्मदा मैयाच्या बाजूने म्हणजे रिव्हर बँक्सवर दगडांवर मस्तपैकी तिथे वाळू वगैरे टाकली आहे, असं तुम्ही पार कराल. पूर्ण पुढचा प्रवास तट परिवर्तन करेपर्यंत कुठेही तुम्हाला रस्ता हरवाल तुम्ही वगैरे अशी चिंता करायची गरज नाही आहे. जागोजागी लाईटं लागलेली आहेत, आता खूप सोय झालेली आहे. असं छान पूर्ण हे सगळे त्यांनी रेलिंग वगैरे लावले, कारण इकडे मगर असते. मग तुम्हाला तटपरिवर्तन करताना हे तिकीट घ्यायचं आहे 50 रुपीज पर पर्सनचं. इथे भरपूर कधी कधी लाईन्स असतात आणि हा आहे इथून म्हणजे तुम्ही जाणार आहात रामपुरा घाटाला. सो जे लोक रामपुरावरून यात्रा सुरू करतील त्यांची इथे यात्रा संपन्न होईल. हे तटपरिवर्तन केल्याने आपण तिलकवाड्यावरून केलं आहे म्हणून आपली परत परिक्रमा तिलकवाड्यालाच गेल्यानंतर पूर्ण होईल. ज्या एका बोटमध्ये 40% पर्यंत बसू शकता. लाईफ जॅकेट इम्पॉर्टंट असतं आणि मग इथे तुम्ही ह्या किडीमुकोडी याच्यावर पोचाल, याचं नाव आहे ते. आणि मग तरीही त्याच्यानंतर परत चालत रामपुरा घाट वगैरे क्रॉस करून आम्ही इथे पोहोचलेलो. आम्हाला सकाळचे 6 वाजले होते. रात्री 10 वाजता आम्ही वॉकिंग सुरू केलेलं, म्हणजे त्याच्यानंतर 10:50च्या आसपास आम्ही तिथे रिव्हर बँकला पोहोचलेलो. इथे खूप लोक झोपतात, पण ज्यांची तिलकवाड्याला परिक्रमा पूर्ण होणार असते तिथे झोपून घेतात आणि मग उरलेलं जे हे अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे हा पूर्ण करतात. हा ब्रिज आहे. इथे पहिले नावेने पार केलं जायचं, पण आता गव्हर्नमेंटने इथे हा ब्रिज बांधला आहे. फेक ब्रिज हा, तुम्ही बघू शकता नदीच्या वरती हा फेक ब्रिज बांधला आहे. खूप इझी केलं आहे, कारण की पहिले नावेने इथून जाणं खूप मुश्किल होतं. नाव एकदम अशी किनाऱ्यावर येईपर्यंत भरती वगैरेचा खूप प्रॉब्लेम होता. तर अशी ही परिक्रमा मस्त तुम्ही करा आता. सो गाईज, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारं प्रेम द्या व्हिडिओजला. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नर्मदे हर.